अरे भाऊ तुला ते ट्रॅक्टर घेऊन काकऱ्या पाळी घालायला सांगितले होतं ना. साऱ्या दुनियाचे कांदा लावून झाले आमचे राहिलेत. अरे मग कधी तुम्हाला अगोदर पैसे देऊन चुकी केली काय मी? आज घाल काकऱ्यान पाळी दोन्ही पण वसाऱ्या वाढायच्यात मला. चंदू बुट फिट घालून गडी हिरोवानी तयारच आहे. कुठे निघाला? चाललं मित्राच फोन आलता तो बाप करायचं काय रानात काम? लावलं की आबा गडी. गड्यांच्या भरोश्यावर शेती होती का? लावलं तर आबाचं काम आहे माझं, जरा येतो गावातून जाऊन. पोरग नसलेलं परवडलं असतं कडे मला. तुला जर काम काय म्हणू तुला घरी तरी टायमाला येतो की जेवायला? आबा बघतो की राव काम 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 हे कव्वा काम बघतोय. उठसूट बोंबलत फिरतोय, उठसूट बोंबलत फिरतोय. आलो मी मित्रांकडून जाऊन येतो. मित्राकडे झकमार जा रानात तिकडे त्या ट्रॅक्टरवाला बोलवलाय. काकऱ्या पाळी घालून घे आणि ते वसाऱ्या वड. उद्या टोळी बघतो आणि ती कांदा लावून घेतो. तो या भरोशा होय ना पडीकच राहील. बरं चालते, जातो मग रानात. मग जा. जर का गावात कुठं मग तू येईन मी. नाही जातो मग रानात जातो. मग तेवढं झालं पण मी मित्र तिकडे जाणार आहे गावात मित्राकडे. काय आता तुमच्या भरोशा होय ना. जा. बरं जातो आबा. काय चाय लावलं ना आमच्या नशिबाला असली हिरो जन्माला आली. पोरगी एकपट. तिला तर रविवारी शाळा, कधी बी शाळा. वय घेतली की निघाली. काय म्हणू त्या लेकरांना. अरे वा मॅडम तर हा माझा क्लास आहे रविवारचा पण. हो असतो बाबा. येते मी लगेच. हा येऊ का? खाल्लं का? हा खाल्लं थोडं. तेवढं नाही सांगावं लागत तुम्हाला. अरे पुरीचा जीव घेते गाड्या. सून आहे ना काम करून 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 पार घाळ केली. टोनगा फिरवतोय. ही पोरगी उठसूट शाळा. काय करत होती? ते गोठा साफ करत होते. चला ना जेवायला तुम्ही. काय तुला एक आहे ना घरात आणून माझी बी चुकी झाली यार. किती काम करशील रे? मग आता कोण करणार आहे मामा? काय अवघडच काम आहे भाऊ. पुरीने आपली वही घ्यायची की निघायचं. टायमाला जेवत जा यार. नुसतं काम काम वाळून चालली यार तू. मग कोण आहे मामा करायला? अरे ठीक आहे पण मग आता काम तर करावंच लागत आहे. एकदा लग्न झाल्यावर सासर म्हणतात नाही तर काय माहेर नाही ना बाळ. पण करावंच लागेल. एक बोलू का मामा? काय म्हणते बोल ना. ताईंवर जरा लक्ष द्या म्हटलं तुम्ही. काय म्हणायचं काय तुला नेमकं? म्हणजे ते कॉलेज करतात ठीक आहे नाही का, पण एकुलती एक लेकरू आहे. मग बाप्पांना नाही लाड करायचं कोणी करायचं? पण त्यासारखं मोबाईल मध्ये असतात ना. मोबाईल मध्ये मोबाईल मैत्रिणीचा वगैरे येत असेल ना फोन? हो सारखं फोन मध्ये चॅटिंग बिटिंग चालू असते त्यांची. आता माहिती ना तुम्हाला कसं आहे. तू म्हणून बघायचं बोलायचं ती अशी काही तुझ्यावर परत गुरुकायची. त्या परत तुझ्यावर चिडणार. माझ्यावर तुझी काय काय माझी दोन ठेवा. हा स्वयंपाक झालाय. हो आल्यावर बोलते मी तिच्या संग. ठीक. तू पण ना संजीवली ना? नाही आज हिटवून काय गेला संजीव? हा कधी येते काय माहिती. अर्धा तास झाला ना वाट बघतोय. जाऊ घरी जाऊ दे. येत नाही वाटतं आजी. चाललो घरी. का म्हणजे काय इतक्या वेळ असतो का? अर्धा तास झाला वाट बघतोय मी. तू मग अर्धा तास होतो पण इथं मला रविवारचे पण माझं आता काय म्हणतात क्लास सुरू झालेत. काय राव तुझ्यामुळे मला घरी खोटं बोलून यावं लागायला लागले. आणि मग काय होतंय त्याला? कशाचं काय आपणला सांगून आले क्लास आहे. माझ्या आप्पांनी जर पाठलाग केला ना मारून टाकतील मला. बरं जाऊ दे बोल. मी आप्पाला मारेल तुझ्या टाकलेला. दातच पाडत तुझे. दात पाडती माझे. माझ्या आप्पांना मारणारा. जाशील खड्ड्यात. तुला ही जागा भेटते का रे? कसला आडराने घाणी ती. कोणी येत नाही इथं. बरं आहे आपलं इथं निवांत. हा ना. मग आज कोणता विषय एक्स्ट्रा क्लासेसचा? काय माहिती. हे काय लव्ह स्टोरी. पण होय तू एवढं तुझ्या आप्पांना घाबरती. एवढा तुला धाक आहे त्यांचा तरी बी येते तू माझ्यासाठी. हा येते. यावंच लागते. बोल. काय नाही मी काय म्हणतो. हा तू तुझ्या आप्पांशी कधी बोलणार आहे? आप्पांशी? कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काय?
अगं आपल्या लग्नाबद्दल. लग्नाबद्दल हे ग बस तू, मला काय मरायचंय का तवा? तुला माहिती ना आप्पा कसे आहेत, आणि तुझ्याशी लग्न म्हणल्यावर तर मग काय काय करेन त्यो? काय करील तो नको, इज्जतीत बोल बर का. त्यो म्हणजे अगं त्योच त्यो टोपीवाला तुझा आप्पा आहेत ते माझे, हा. जरा इज्जतीत बोल. आपण तुझ्या घरी हा तुझ्या घरी. माझ्यासमोर नाही त्यांचं सांगायचं काही. हा तू नको त्यांचं नाही करू, इन्सर्ट करायचं नाही बरं का तू. तू बोल, तू काय काय करायचं काय बोल. हा काय करायचं? अरे तुझं नोकरी एक तर एवढी, तुझी आई जाते दुसऱ्यांच्या शेतात खुरपायला, मी जर तुझ्याशी लग्न केलं तर मला पण जावं लागत. जरा उत्पन्न वाढव ना. अगं होईल ना प्रमोशन, चाललेत ना प्रयत्न माझे. कधी? माझं लग्न दुसरीकडे झाल्यावर? तुला हौस असेल ना दुसरीकडे लग्न करायची? तसं नाही बरं का. आणि मग तसं नाही, जाऊ दे. तसंच दिसतंय काहीतरी डोक्यात तुझ्या. नाही बाबा, मला तुझ्याशीच करायचंय, फक्त जरा वेळ का लागेना, तू तुझं उत्पन्न वाढव असं माझं म्हणणं हा आहे. मग होईल ना प्रमोशन माझं, चाललेत प्रयत्न. लगेच तू घाईवरच. काय बरं कुठं तुझं लक्ष आहे का? नुसतं भेटायचं पण काहीतरी काम धंदा वाढव जरा. हे बघ, वाढवतो मी. हा तू तिची काळजी करू नको. तू फक्त एकदा आप्पांशी बोल तुझ्या. आप्पाशी नाही रे बाबा बोलू शकत मी, माझे आप्पा मारून टाकतील मला. काय तुला पण मारून टाकतील, तुझ्या आई बापाला तुझं तोंड दाखवायचं नाही. आप्पाशी नाही बोलायचं तर का आप्पाच्या पप्पाशी बोलायचं का आता? बघ भाऊ, तू बोल भाऊ एकदा. माझ्या आप्पांचं जाऊ दे, तू तुझ्या घरची बोललास का? बोललोय केव्हाच. मग आई पप्पाला बोललाच होय तुझ्या? हा आता काय म्हणतात? काय नाही, तयारीत ते. ते तयार आहेत, पण माझे घरचे होतील का बाबा? मला तर तुला जे करायचं ना ते लवकर कर. माझे आप्पा काय घरी स्थळ बघायला लागल्यात, त्यांनी बघितलं ना मग माझं लग्न होईल. तुला जे करायचं ते लवकर कर. काय म्हणली तू? मग लग्न दुसरीकडे होईल त्यांच्या मनपसंतीने. मग काय तुझी काय मनपसंती नाही का? आहे म्हणून तर तुला म्हणते जरा लवकर कर जे काय करायचं. मग एक आयडिया कर, तुझ्या मम्मी पप्पाला आमच्या घरी घेऊन ये. अगं पण लय गोंधळ होईल ग मग. ते मला काय सांगू नको बाबा, तुला जे करायचं ते काय कर. करा, आपण एक काम करू, हा आपण जाऊ पळून. हे मला तसलं जमणार नाही बाबा, मी पळून बिळून येत नसते. तू तुझ्या आई वडिलांना घरी घेऊन ये आणि मग आपणला बोल काय बोलायचं. अगं काय नाही होणार, 4 दिवस शोधतील आपल्याला, नंतर मी माझ्या आई बापाची इज्जत घालवू शकत नाही. तुला यायचं तर ये, नाही तर मी चालले घरी. बापाची काय मी आपणची इज्जत नाही घालू शकत. इज्जत आहे का त्याला? तू पुण्याच्याला आला का? तू डोकं खाऊ नका बरं का. त्यांना जर उलट बोलत मग आता मग मला काय घेणं देणं नाही, मी जाईन निघून. अगं चिडू नको, गंमत केली तुझी. मग काय सारखं त्यांची इज्जतीवर जातो? लय लय इज्जत मग हायच ते, तुला पण माहिती. शेवटी सासरा आहे ना माझा. हा मग आता कसं इज्जतीत बोलायला लागला? बरं आता निघू का मी? थांब की थोड्या वेळ, लगेच थांब का चाललो नाही तो. तू. तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल, तुझ्या आई वडिलांना घे घरी, ये आप्पांशी बोल, दादा वहिनी पण असतात त्यांना बोल, मग ते काय म्हणतील ते बघू. अगं चे होईल ग, पण लगेच कुठं जाते? क्लास किंवा अर्धा तास तरी चालतो. आप्पा येतील मला शोधत, खूप वेळ झालाय आता. जाऊ दे मला, बस तू इथं. अगं थांब ना. थांब गे नाही, चल उठतो का? येतो का सोडायला? नको इथं वर सोडायला दारात. नको बाबा, बस इथंच मी चालली. अगं थांब, आलो, थांब थांब ग. अरे आधी आता नोकरी लागली तुला, माझा विचार होता तुझं लग्न करावं. हां एखादी पोरगी बघू आपण चांगली, हां आणि तुझं लग्न करून टाकू. बघू ना. कसं आहे माहिती आहे का? अरे आता मला काम होत नाही, सून आल्यावर घर पण कसं भरून राहीन. दर सून आल्यावर घर बी भरून राहीन. बर. हां आणि कसं तुझ्या हात मंडोळ्या बांधल्या एकदा तुला, घरात सून आली म्हणजे कसं मी रिकामी, म्हणजे मी निवांत झाले. घरातल्या कामाला बी आणि बाहेरच्या कामाला बी थोडा आराम भेटेल मला. मग काय तू दिवसभर झोपणार मग? मी झोपणार नाही रे आता, झोपणार होय मी, करणार की म्हणजे थोडंफार कामं करणारच, पण कसं जरा म्हणजे सगळं फरक काम माझ्या बायकोनीच करायचं का? अरे मी तसं म्हणले का? तुझं व्हायच्या आधीच तिची कड घे, व्हायच्या आधीच तिची कड घे. हा म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ मला थोडा आराम मिळेल. आरामचं जाऊ दे, पण तुझं लग्न होईल ना, एकदा लग्न झालं म्हणजे टेन्शन नाही राहत, असं म्हणते मी रे. बाकी मग काय काय नाही. विचार काय आहे तुमचा? विचार म्हणजे एखादी पोरगी बघू आपण. नका बघू, हा नका बघू. मग तू लग्न करायचं नाही? लग्न करायचंय आणि मग पण पोरगी नका बघू. म्हणजे मग पोरगी बघितल्याशिवाय लग्न कसं काय करायचं तुझं? पोरगी तर बघावं लागेल ना. बघितली मी पोरगी. तू बघितली? काय चाललंय माझ्या अकराचं? लयच गप्पा चाललेत. काय बसलो होतो आपला असं. बघा काय म्हणतोय लेख. काय म्हणतोय? मी म्हणलं आता तुझी नोकरी लागली, एखादी पोरगी बघू आणि तुझं लग्न करून टाकू. हा तर साहेबांनी पोरगी बघितली आपल्याला न सांगता. बघितली म्हणजे रस्त्याने येता जाता दिसत नाही का? त्यांना पुढे सांगते लगेच. मग त्यांना नाही सांगायचं, कुणाला सांगायचं मग? हा अरे लढाईच का जाऊ दे काय तू? की लग्न त्याला करायचंय, त्याची पसंती आहे.
पण कशी आहे बाबा ती आम्हाला तरी सांग ना. मुलगी चांगली आहे. अरे चांगली तर तू करणारच आहे, आम्हाला माहिती आहे. पण गरीबाची आहे का श्रीमंताची आमच्या कुणाची आहे कळलं पाहिजे ना, कुठल्या गावची आहे, आपल्या ओळखीची नात्यातली आहे आहे का का काय. काय का काय. गरिबाची नाही, श्रीमंताची नाही, अति श्रीमंताची. आता बघा, श्रीमंताची. अरे आधी तू काय येडा बिडा आहेस का? श्रीमंताची पोर तुला देतील का? एक तर तू आताच नोकरीला लागलाय. हा अगं प्रमोशन होईल माझं, मग काही नाही अडचण. तुला आपल्याला अडचण नाही, पण तिच्या बापाला. अरे बाबा आपण मोलमजुरी करणारी माणसं आणि मोठ्याची पोरगी केलं माहिती ना तुला काय होतंय ते. पण मी काय म्हणते, आताच आडा बिडा घालण्यापेक्षा जाऊन आपण पोरगी बघायला. काय म्हणते त्यांचं तर म्हणणं ऐकू. हा आता मी काय त्यांची म्हणतो, पसंती म्हणलं तिने ऐका सांगितलंच ना, असं ना. ऐका ना, मी काय म्हणतो, हा. माझं तिच्यातलं जीव आहे, तिचा माझ्यात जीव आहे, मग काय अडचण आहे. अडचणचा विषय बरं, ती नाही. शिकतीये, ती नोकरी पाहायला लागेल, माझं उद्या प्रमोशन होईल. मग जाऊ द्या, जाऊ आपण बघायला. काय आणि आपल्याला हे कळण तिथं तरी. त्यांना पटवून सांगा, हा. आमच्या लेवकाचं प्रमोशन होणार आहे, हा. त्याला पगार नंतर 70-80 होईल. मग आम्ही नाही सांगणार तर तिथं नाही. म्हणताल याला 20,000 पगार आहे. आत्ताच सांगू नका, पुढचं मी सांगा. कशाला सांगू का आता माझे पोरं तुमच्या चालले. तोंडातून निघन. अरे नाही म्हणत बाबा मी. यांना बोलायचं कळत नाही का कधी कधी. अरे मी गप्प राहीन बाबा, तुम्हीच बोला ते. नाही तुम्ही बोला, पण पैशाचं का म्हणजे पगाराचं काही काढू नका म्हणा. आता त्याचं आहे नोकरीला, 2-3 महिन्यांनी प्रमोशन होणार आहे म्हणा त्याचं. चला मी काय म्हणते, आपण उरकून काय म्हणतात चांगल्या का गोष्टीला वेळ नको. चला चला, काय लगेच जायचं काय. मग लगेच जाऊ ना. कशाला लगेच, म्हणजे लगेच निघायचं. चला ए, तुझं उरक, मी आहे इथं. हा, माझं काय नाही, मी ह्या साडीवर येणार उरक आहे. लवकर ये बाहेर. तिचं काय, तिला बघायचं आहे. मग तेच ना, चल. उरकून दे, आम्ही आहे. काय म्हणते बोल. एवढ्यात एक पोरग घरासमोरून चक्रा मारताना दिसते. येत असेल काही कामानिमित्तानं, काही त्याचे जोडीदार असतील. सारखं दिसतंय येताना जाताना इथं नाही का, हां हां हां. घराच्या बाजूला असतं सारखं. पण ही आपली कट्टी तर गप्पा छप्पा मारत नाही ना ती संग. एकदा बोलताना बघितलं होतं मी त्यांना. काय बघ आता हेच होतं. काय होतं, आई बापाला वाटतं लेकरांनी शिकावं, पायावर स्वतःच्या उभं राहावं, कुठंतरी कामधंदा नोकरी लागलं म्हणजे काय करू ते ना. एखादं स्थळ पाहूच चांगलं. तुझा नवरा तर आहे ना, ती उठ सूट नुसतं बोंबलत फिरते. त्याच्यामुळेच तुमच्या कानावर घातलं होतं मी मागच्या वेळेस ताईसाहेबांचं. आता काय होतं, मला वाटलं होतं थोडंसं नोकरीला लागेल, शिकेल. बरं तर काय होतंय, आहे तिचं शेवटचंच वर्ष आहे, हां पण आता कॉलेज बी संपलं. आपण बघतो ना बाहेर मुली शिकण्याच्या नावाखाली जातात आणि दुसरंच काहीतरी कुठाने करतात. कुठं करतात हां, मग मग परत येतं ना, सगळ्यांनाच खाली पाहिजे येतं. एखादं चांगलं स्थळ आलं, लग्न करून दिलं तर बघतील ना त्यांच्या घरचे, नवऱ्याने शिकवलं तर शिकवतील त्यांना. हा काय त्याला लय माझी मग शिकायची इच्छा होती, पण आता ही आपली शेती हे ते मला नाही जमलं. हा ना नाही तर मस्त. आता मला नाही जमलं जॉब करायला. मला वाटलं होतं तू मस्त शिकलेली, पण आता हा सगळा व्याप पण ते लिखून कुठं जमतंय का शिक्षण. हां. तू ये आला टोनगा, आला गावभर फिरून. तर काय तुला, आपल्याला बाप आहे, बायको आहे, एक लिकरू आहे, काय आहेच का नाही तुला तिचं काय. आलतो मी जरा गावातून जाऊन. काय यार, आता तिची आपली बहीण आली लग्नाला, मग तर तिचं लग्नाचं जराशी मानावं घ्यायचं. काय 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 करावं तर याला तोवर सांगायचं. आता मी जर ताडीत लग्नाचं पाहिलं तुम्हाला हे होईल का? अरे पण मी म्हणतो एखादं बहुत चांगलं शिकल्या सवरलेलं पोरग पाहिलं, निर्व्यसनी पाहिलं तर मी नाही म्हणणार आहे. कारण पण तुम्हाला काय हाय पाहिलं होतं तुम्हाला पटणार आहे का आपा? तुम्हीच एखादं बघा. का नाही पटणार. आता हा काय आता लहान आहे काय तू. तुम्हीच एखादं तळ बघा चांगलं. तुला अशी सोन्यासारखी बायको भेटली, तुला वाटत नाही का आपल्या बहिणीला बी चांगला नवरा भेटावं, मस्त रांकेला लागावं. काय करू एखादं. अरे हे कोण, राम राम या. हेच पोरग होतं ते मी बोलताना बघितलं होतं. तसं का. हां हां नमस्ते बोला. हा माझा मुलगा आहे. हां हां हां. तुमच्या मुलीबद्दल मी आलो पण काय करतं पोरग तुमचं. त्याचं शिक्षण भरपूर झालेले, हां सर्व्हिसला पण लागलेलं आहे. किती पगार. आणि आता 5-6 महिन्यात त्याला 70-80 हजार पगार होणार. हो आत्ता किती आहे आत्ता. आता आहे 40-50 हजार पर्यंत आहे आता. ए भाऊ किती पगार आहे तुला. मला आता 47,000. हो तुमचा असा अवतार पाहून मला नाही वाटत. शेतीवाडी किती आहे तुम्हाला.
आहे ना 1.5-2 एकर आहे. अरे पण तुम्ही कोणी सुचवलं तुम्हाला हे स्थळ? अहो आम्ही आपलं सर म्हणलं आपलं मागणी घालावा. हो ठीक आहे, पण माणसानं आपल्या बराबरीचं स्थळ पाहावा, माणसं पाहावा. अहो तो भरपूर शिकलेला आहे, त्याचा पगार पण वाढणार आहे आता. होय पण आमचं पोरग गुणी लय आहे. गुणी हे गुण तुम्हाला आहेत का? गुण संस्कार हेच आहे ना, हे तर चक्र मारतंय आमच्या घराभाऊतील. का रे भाऊ? बरे खरं आहे काय? आम्ही ओळखतो आधीपासून एकमेकांना. ओळखतो, प्रेम करतो. तोंड झाणून परत जर इकडे फिरला तर असं काय करता दादा? आपली लायकी पाहून प्रेम करावं माणसानं. अहो पण भाऊ दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. तुमच्या पोरीला विचारा ना हवं तर. ते गेलं खड्ड्यात, तिला लय अक्कल आहे. तिचं म्हणणं ऐकून मी लग्न करणार आहे. बाप आहे, मला समजतं. पोरीचं लग्न कुठं, माणसं कशी पाहिजेत, त्यांची हैसियत काय आहे, कसं कुठं दिन काय. अहो आम्ही गरीब आहे पण लय जीव लावो तुमच्या ते सांगू नका. तुमच्या पद्धतीनं तुमच्या लेवलचं स्थळ बघा आणि तिकडे लग्न करा. अहो पाहुणं तुमचं असं भ्रम आहे की मोठ्याच्या घरात दिले म्हणजे तिथं लय प्रेम लावते ना, असं नाही. आम्ही पण गरीब आहे ना, आमच्या लेकीसारखं सांभाळ ना. काय करणार आहे? तिला खुरपाय लावतो ना लोकांच्या बांधाला. अहो तो सर्व्हिसला आहे, त्याचा पगार वाढणार आहे. काय होतो 5, 25 आणि 40 हजारात खोली भाडण ते किराणा भरता भरता नाकात दमीन त्याच्या. माझा फ्लॅट आहे स्वतःचा. तुझ्या दिसण्यावर नाही वाटत तुझं प्लॉट असेल म्हणून. तू या लक्षात आलं का? पोरग येतंय का इथं, फिरतंय का? तू सांगितलं नाही मला? नाही मला तिने सांगितलं होतं. कधी सांगायचं मला तू? दादा ऐका ना. अजी बाई पुरे इकडे इकडे ये तू. विचारा तुमच्या पोरीला त्या विचारा. पोराला ओळखतीस? शिव काय करतो, कुठं राहतो, काय खातो, ही अवस्था कल्पना यायची. अरे मग तरी लग्न करायला निघाली, लाज वाटत नाही का तुला? लायकी कायची? आपल्या दारात उभं राहायची लायकी आहे कायची? यासाठी कॉलेजला जाते का? हा तुला स्वतःच्या पाया उभं करायला म्हणून शाळा शिकवली. हे धंदे करते धंदा नाही, मग काय म्हणायचं? माझं त्याच्यावर प्रेम आहे. अहो मारू नका दादा, मारू नका. हो प्रेमानं काय खाशील? खुरपाय जाशील? काय घेऊन बसली यांची तू? तो खुरपा नाही लावणार, मग कामाला जातो तो. कामाला जातो. ह्यासाठी कॉलेजला जाते काय? हा हे बघ तुला स्पष्ट सांगू, तू स्थळ पाहिले, उद्या पाहुणे पाहायला येणार येते. जर नाटकं केली तर तुला आहे ना फाशी देऊनच मारील. परत सांगितलं नाही म्हणशील. अहो भाऊ, कशाला असं करताय? मग तुम्ही निघा. अहो परत आहे ना, परत आपल्या दारात आणि त्या पोराला समजून सांगायचा, ती पोरग परत आमच्या घराच्या भोवती नाही पाहिजे, पाय काढून दारात आणून टाकी. कळालं का रे? परत सांगत होतो ना मी, हा कसं आपण केलं पाहिजे ना तू. आणि मला ती पोरगी करायची, मला ती पोरगी करायची. आपली लायकी बघावं माणसानं, मग पुढे जावा. ठीक आहे, नसेल आमची लायकी येतो आम्ही. हा चल निघ. आणि परत फिरकायचं नाही आपल्या हा. घरात. हो जा तुमच्या पोराला घेऊन जा. हिच्याकडे आहे ना तर तू जाऊ तरी. ही जर घराच्या बाहेर निघाली की मग मला सांग. तिचं उद्यापासून कॉलेज बंद करून टाक. सगळं बंद, शाळा पेळा सगळी बंद. इकडे अरे शा पोरीने नशीब हिने डोळे उघडले. थोडंसं हिच्या कानावर आलं, तिने समजून सांगितलं. नाही तर मला बी तू अगोदरच सांगायचं बाई मला. यांना सांगितलं होतं मी. मला वाटलं असं तिचा कॉलेजचा कोणतरी. कोण आहेस तू? मला वाटलं तिचा कॉलेजचा कोणतरी असं मित्र वगैरे. मला काय माहित हा प्रकार आहे. उद्या तयारी करा. उद्या पाहून आणि लगेच जमून आहे ना तिचं 2-3 या हप्त्यात लग्नच करून टाकू. चला ही पोरगी नाही दिसत. आता तिच्यावर लक्ष ठेव, तिला जाऊ नको देऊ कुठे. तिला सांगितलं नव्हतंच का रे तू गरीब आहे म्हणून? सगळं माहिती आहे का तिला? किती पान उतारा केला तिच्या बापाने. तिच्या बुरीचं नाच सोडून दे बाळा आता. नको तिच्या नादी लागू. ती मोठी माणसं आहेत, आपली त्यांची बरोबरी नाही व्हायची. केलं ना आमचं पान उतारा. तुला सांगत होतो ना मी, अरे गरीबाची बघ, एखादी गरीबाची बघ.
माझं प्रेम आहे तिच्यावर, माझं प्रेम आहे तिच्यावर. काय त्या प्रेमाला जाणायचं का? बोलले मी त्याच्याशी. त्याला काय माहित हो, त्यांच्या घरचे नकार देतील. आता तो नोकरीला आहे की चांगला, भले लय मोठी पगार नाही पण जगायपुरतं तर करतोय की तो. हे झालं आपलं, पण तिची चौकशी करायची ना. आईबाप कसे येतात, रागीट आहे का प्रेमळ येतं, काय आहे का काय ना. हा नुसतं प्रेम करायचं, नुसतं प्रेम करायचं. हा काय पाणी उतारा केला पाहिलं ना त्यांनी आपला. आता तिला वाटलं करतील वडील म्हणजे सांभाळून घेतील, समजून घेतील, पण नाही घेतलं. आता त्याच्यात त्याची तरी काय चूक आहे हो. किती पान उतारा करावा त्यांनी ना. हा जाऊ दे आता झालं. आपल्याला माहित होतं का होते असं करतील म्हणून. अरे तुला माहिती ना या गावामध्ये आपल्याला किती मान आहे. हा कसला पान उतारा केलाय त्यांनी. जाऊ दे आता, द्या सोडून. मला पण जायचंय आज. कुठं जाणार आहेस आता? कुठं जातो मी? शनिवार आलं की इकडे येतो, रविवार संपला की जातो माझ्या कामाला परत. असं होय, मला वाटलं. आधी एक तर बँकेत आधी ए इकडं कुठं आली तू? मला नाही राहायचं त्या घरात, तुमचा अपमान केला सगळ्यांचा. हा हा ग पोरी, पण तू काही येडी बिडी झाली काय होई? हिला सांग समजून, तुझा बापा गा आम्हाला मारून टाकेल. अरे आधी सांग तिला समजून काय केलंय आपले. तुझ्या बापाचा स्वभाव कसा माहिती तुझ्या बापाचा. अहो, पण आपला संस्कार असे नाही आपल्या पोरावर. आधी तू ह्याला एक्सेप्ट करणार. घरी जा तेजू. मी नाही जाणार. ए पोरी, तेजू ऐकत जा कधीतरी माझं. ए पोरी असं करू नको बाई. तुझ्या बापाला जर कळलं ना आमचे तुकडे तुकडे करीन ते तुकडे तुकडे. काय नाही ते तुकडे बिकडे नाही. ते मगाशी काय म्हणले, उद्या त्याला स्थळ बोलवतो, आता स्थळ बोलवले. मी नाही लग्न बिग्न करणार. अगं पण तू तुझ्या बापाला बोलायचं ना बाई. असं घरी निघून आलीस आमच्या, ते म्हणा ना आम्हीच माझ्याच पोरांनी आणली का काय पळून. नाही मी बोलते कधी काय बोललं, मला नाही जायचं त्या घरी. अरे आधी समजून सांग तू तिला. तेजू जा घरी, तू ऐक माझं. मी नाही जाणार. तुझा हात सोडून दे आता. हा? अरे हे बघ बा, असं ना पोरीने ना आई बापाचं मन तोडू नाही ग. मला नाही राहायचं. मला त्यांना कळत नाही का, पोरीचं मन जपायचं कळत नाही का, कुणाच्या पण हातात द्यायला लागलेत मला. तसं नाही, एक तू ना समजून सांग तुझ्या गरीब वडिलांना. असलं म्हणून काय झालं, तो कमवून मला सांभाळू शकतो, मला माहिती. आम्ही पण मुलाचे आई वडील आहेत, पण एका मुलीने बापाच्या तोंडाला असं काळं फासलं ना, बाप नाही जगू शकणार ग पोरी. आधी तू तिला घरी सोडून ये. नको पुरी असं वागू, जिवंतपणे नको मारूच बापाला. आधी ये बाळा तिला चल सोडून. घरी चल. ऐक नाही जायचं मला. हे बघ तुम्ही ना, तुम्ही गोडीत सांगा, प्रेमाने सांगा, थोडा वेळ द्या म्हणा. समजतील तुझ्या वडिलांना, समजून घेतील ते. पण कशाचे समजे, त्यांना कळत नाही का, पैसाच सारखा हे असतं त्यांना, नुसतं सारखं पैशावाला पोरगा बघते. तू चल बरं आधी, तू घरी चल तुझ्या. हो काय केलंय पोरीने. हा अहो त्या बापाने समजून घेतलं तर बरं आहे, नाही तर म्हणून आपल्याच पोरांनी पळवून नेले तिला. चला 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 आपण जाऊ त्यांच्या मागं. गेले त्याच्या मागं. ताई ताई, अगं बाई कुठं गेले या ताई? कुठं गेले असतील ताई? कुठे गेले असतील? मला लक्ष ठेवायला सांगितलं होतं त्यांच्यावर. आता कुठे शोधू मी त्यांना? ताई, खरे कोमल, अहो ताईच नाही आहेत घरात. मी सगळीकडे शोधलं, कुठंच नाही सापडत आहेत. असं कुठेतरी गेले असं. कुठे गेले असतील? कॉलेज वगैरे गेले असं. मी तर सगळीकडे शोधलं, मला काही भेटानाच त्या. गेले असं कुठेतरी बाहेर मैत्रिणी वगैरे. नाही ना, पण काही सांगून पण नाही गेल्या. काय गडबड झाली तुमची? ताई नाहीये घरात. मी सगळीकडे शोधलं, ताईच नाहीयेत, कुठंच नाहीयेत. तरी तुला लक्ष ठेव म्हणलं होतं ना तिच्यावरती. आता तुमची बहीण आहे, तुम्ही तुम्हाला ठरवायचं सांगा ना. ती. तुम्हाला एक पोरगी कुठं गेली ती सांगता येईना. मी आतमध्ये कामात होते, मला माहितीच नाही, त्यांनी सांगूनच नाही गेल्या. काय यार, तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू ज्याकडून एवढा हलगजरीपणा होऊ शकतो. तिचे कपडे फिपडे काही पाहिले हा, का? बघते बघते. पण पाहुणे येणार आहेत भाऊ उद्या. असं ना बघ गेले असं कुठेतरी. गेले एक चिठ्ठी सापडली मामा. आणि इकडे माझं आधीवर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मला माफ करा, मी घर सोडून जात आहे. काय आता या पोरीने चव घातली रे. अरे काय लोकांना तोंड दाखवणार?
अरे तू काय अरे तुला आता तू जेव्हा एवढं विश्वासानं तुला एक काम सांगितलं तुझं ध्यान ठेवायचं काम नाही का बाळ? मी स्वयंपाक करत होते आतमध्ये. अरे इज्जत गेली, पोरगी गेली म्हणजे नाक गेलंय, आपलं नाक कापलं गेले. काय म्हणावं काय बोलवत आहे कार्टीला, काय आहो तसं सुचले असेल? अरे काय कमी होतं इथं? मोकळी सोडलीस, एवढे पैसे पाणी उधळले तिच्यावर, शिकन स्वतःच्या हे हा धंदा करून बसली. सापडली पाहिजे तिला आहे ना. आता ती आहे ना, फोन लाव बरं बघ, तू एखाद्या जोडीदाराला तुझ्याकडे दिसली का, काय झालं का स्टँडवर इकडं तिकडं. पोरीने आहे ना फार वाट लावून टाकली यार. हॅलो, अरे विलास आमची तायडी दिसली का रे? बरं बरं तेवढं बघ बरं दिसली तर चालतं ठीक. हो आता हे पळून जाताना काय कुठं माणसाला सांगून आणि दिसून जात अशी तुम्ही तर आड मार्गी जाणार, काय करणार, काय करावं आता. ते पोरग आहे ना फक्त समोर आलं पाहिजे. तिची आहे ना माझ्या हातून आता सुट्टी नसते. बघू मी जाऊन त्याच्याकडं. काय बघतो आता, कुठं बघतो जाऊन? किती वेळ झाले तुमचा फोन लावतोय? हां उद्या येणार होतो आम्ही बरं का, पण काय इकडं टाईम नाही उद्या यायला ना, त्यामुळे आज येऊ म्हणलं. बरं बोला ना, काय पुरीचं काय नियोजन नको? हां जायचं आहे मला. काय सांगायचं पोरीचं? हां काय झालं चंदू? आपल्या तोंडाने सांगा. पोरगी आहे ना पाहुण्यांकडे गेली जराशी, त्याच्यामुळं मग आम्ही तेच थोडंसं चाललो होतं. उद्याच्याला येणार होतो राव मी, आज उद्या जायचंय मुंबईला, तेव्हा आज येतोय. त्याच्या मावशीकडे गेली ती. झालं खरं पता ती पोरगी गेली मावशीकडे. मग आता काय करायचं सांगा तुम्ही, तुमच्या याने सांगा कडे. हां आता काय करू आपण, एक 4-2 दिवस आहे ना थांबू, परत तुम्हाला फोन करतो आल्यावर. आहे सध्या आहे ना बघा रे तुझ्या चुपचाप. काय चाललंय? हां मूर्ख आहे तुमची पोरगी. माझ्या दारात आली आणि मला म्हणती मी राहणार नाही माझ्या घरी, मला राहायचं नाही. अरे जन्म दिलाय त्यांनी तुला, त्या जन्मदात्याचे उपकार मान. त्यांचंही बरोबर आहे, आमची लायकी नाहीये. सगळं पाहिलं तुमच्या लक्षातच आलं असेल. हे आदित्य सर इथं. हो साहेब तुमचं प्रमोशन झालं बरं का. अरे विलास तू इकडे काय ना करतोय? ते आता जाऊ दे, झालं गेलं प्रमोशन झालं, उद्यापासून 1.5 लाख महिना होईल तुला. हां तू कसं काय इकडं? आता जी पोरगी तुम्हाला द्यायचं दाखवायचा कार्यक्रम होता ना, ती पोरगी आमची ह्या तुमच्या साहेबाबरोबर प्रेम करते. अहो मला तरी 50 आहे, याला 1.5 लाख महिना आहे. हां दादा, आम्ही जरी पैशाने गरीब असलो ना, आम्ही आमच्या पोराला संस्कार तसे लावले नाही हो. ही बघा तुमची मुलगी तुमचं स्वाधीन केली. येऊ का मी सर? येऊ द्या ड्युटीला. तर आपल्याला चला, जाऊ दे. बाप आहे, कुठे यांच्या नादी भाऊ लागू आहे, आपली एक तरुण भाऊज आहे घरात, याची तुला काही वाटलं नाही? अरे प्रेम प्रेम याच्यासाठी तुला लहानाची मोठी एवढा पैसा तुझ्यावर याच्यासाठी उधळला का? काय कमी केलं तुझ्यासाठी? किती पैसे उधळले तुझ्यावर? काय पैसा पैसा करता हो, सारखं सारखं पैशावाला स्थळ बघता. तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं ना, नोकरी लागायचं होतं ना. हा मग मी शिकते की. माझी बात लाज वाटली नाही बाप्पा, काय बीत म्हणजे काय वेळ येईल याची काय म्हणून वाटलं तर मी नाही? ह्याला सांगितलं होतं ना, तुझ्या आई वडिलांना घेऊन ये. ह्यांनी आलते ना, तुम्ही त्यांची इज्जत केली का? तुम्ही गरीब आहे म्हणून लाथाडून पाठवलं, म्हणून मी तिकडे गेले. तुम्ही किती अपमान केला त्यांचा, पण तुम्ही माझ्या मनाचा विचार नाही केला. तुम्ही श्रीमंत श्रीमंत श्रीमंतच करताय सारखं. मामा तुम्ही लक्ष नाही दिलं, मला असं वाटतंय. त्यांच्या पण मनाच्या जरा भावना समजून घ्यायला पाहिजे होत्या. त्यांना पण थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं आपण. पाहुलं आम्ही गरीब आहे, त्याच्या मनात जर आला असतं ना आमच्या पोराच्या, तर तो तुमच्या पोरीला ना कुठंपर्यंत घेऊन जाऊ शकत होता. परंतु आम्ही शिक्षणाबरोबरच आहे ना त्याला संस्कार पण दिलेले आहेत. नाही दादा, तुमचं काहीच चुकलं नाही हो. शेवटी तुम्ही एका मुलीचे वडील आहेत आणि वडिलाच्या परीने तुम्ही बरोबर योग्य तो निर्णय घेतला होता. आमच्याकडे काय होत, 1.5 एकर शेती, मुलगा आता प्रमोशन झाले त्याचं,
आधी त्याला एवढा पगार नव्हता. तुम्ही जो काही विचार केला होता ना तुमच्या मुलीबद्दल तो योग्यच केला होता. त्यात आम्हाला काही बोलायचं नाही. ऐका, तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आम्ही काही पूर्ण करू शकत नाही. आमची गरिबी, आमचं दारिद्र्य हेच आमचं नशीब आहे. काही तुम्ही तिच्यासाठी बघा दुसरं स्थळ, कदाचित माझ्यापेक्षा चांगलं भेटेल तिला. ऐ तुला आहे ना शिक्षणाबरोबर मी संस्कार पण दिलेत आणि लग्न करीना ना, तुझं लग्न करीना त्या पोरीशीच लावणार आहे मी. आणि पाहुण्याला तसा शब्द पण देतो. पाहुणं पोराकडून काही चुकलं असेल ना तर मग माफी मागतो. मी ही मुलगी आहे ना माझी सून म्हणून मी हिचाच स्वीकार करणार आणि तिला माझ्या मुलीसारखंच वागवणार. ताई, मला तुम्ही तुमची बहीण समजून जर थोडे जरी सांगितलं असतं ना तरी मी तुमची काहीतरी मदत केली असती ना. मला सांगायचं ना थोडं तरी. वहिनी माझं थोडं चुकलं, मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण मला वाटलं तुम्ही बाबांना सांगा. अरे तायडे, एवढ्याशा तुझ्या चुकीमुळे आपल्या गावात इज्जत गेली असती. ते मला समजले दादा, आता सगळे ओके झाले ना. तेजू, तू हे खूप चुकीचं केलं बरं का. अगं प्रेम असं म्हणून काय झालं? आपल्या जन्मदाते आई वडिलांना विसरायचं का? हे बघ, मच मान्य तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण जर त्यांची इच्छा नसेल ना तुझं लग्न माझ्यासोबत लावून द्यायची तर ऐक त्यांचं. तुझे वडील आहेत, काहीतरी चांगला विचार केला असेल त्यांनी तुझ्यासाठी, आणि शक्य झालं तर विसरून जा मला. हो ना, माफ करा. ते शिक्षण, स्वतःच्या पायावर उभं करणं, नोकरी लावणं, त्या बी पुरी नसं काही कुठं फक्त जाणवलं ते आमच्या सुनबाईला. त्याला थोडंसं विश्वासात घेऊन मी बी विचारायला पाहिजे होतं, ते विचारलं नाही. पण तुम्ही तुमच्या वडिलांना, आईनं माझी इज्जत राखली, माझ्या खूप मोठा उपकार केला. आणि त्याच्या पुढं आता तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो मी, चर्चा लई नाही पण थोडी का होईना झालेली त्या गोष्टीची. माझी पोरगी आहे ना, तुम्ही सून म्हणून स्वीकारावं अशी तुम्हाला मी विनंती करतो. पहा, तुम्हाला जर आता मी जास्तच बोललेलो जरा, त्यामुळे तुम्ही तुमच्या पुढं मी हात जोडून माफी मागितलं, तुम्ही करताल नाही करताल परत एकदा माफी मागतो. आणि माझ्या पोरीचा तुम्ही सून म्हणून स्वीकार करा अशी विनंती करतो तुम्हाला. पहा, तुमचं काय म्हणणं असेल. त्याला येतो आम्ही. अहो येतो कुठला, तुम्ही आमची इज्जत राखली, तुमची मान खरंच म्हणजे अगदी समाजापुढं खाली वाकूनच चालावं लागलं असतं, वागावं लागलं असतं. आमची इज्जत राखली, तुमचे आभार. आता तुम्ही सोयरे झाला तो आमची. चहा प्या, जेवणाचं नियोजन करा. चला या. चल.